नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील दुसऱ्या टप्प्याची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो. काय आहे अपडेट? ही प्रेस नोट कशा कशा संदर्भात आहे आणि त्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे याविषयी सर्व मी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती संदर्भात दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत सांगण्यात आलेलं आहे. टेट 2022. तर या ठिकाणी पुढे पाहू. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2022चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. कसे मित्रांनो? ऑनलाईन पद्धतीने. कधी? 2022मध्ये. आणि त्यानंतर पुढे सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली आहे मित्रांनो. किती उमेदवारांनी? तर 2,39,730 उमेदवारांनी. त्यापैकी 2,16,443 उमेदवार काय झाले? चाचणीत प्रविष्ट झाले. त्यानंतर काय आहे मित्रांनो? त्यापैकी 1,63,061 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले. किती उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले? तर 1,63,061 उमेदवारांनी. शिक्षक अभियोगिता व बुद्धिमापन चाचणी 2022मध्ये प्राप्त गुणाच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता 1ली ते 12वी करिता शिक्षण सेवक व शिक्षक या रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जानेवारी 2024मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार 21,678 रिक्त पदभरतीची कारवाई पूर्ण झाली आहे. किती मित्रांनो? 21,678. पहिला टप्पा त्यांचा जानेवारी 2024मध्ये झाला. तर आता दुसऱ्या टप्प्यासंदर्भात काय आहे हे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी दुसरा टप्पा शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 20/1/2025 पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सूचित करण्यात येत आहे. याबाबत आयुक्तांनी काय सांगितले? आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 31/1/2025 पदभरतीबाबत आढावा घेतला असताच काय झालं? अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापकाकडून शिक्षकांच्या पदभरती संदर्भात जे काही असेल पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. जाहिराती प्राप्त झाल्यात पवित्र पोर्टलला, पण कशा? अल्प प्रमाणात, तुरळक झालेल्या आहेत मित्रांनो. तर त्याच्यात अजून त्यांनी काय सांगितले? तर राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. कोणाला सांगण्यात आलेलं आहे? तर जे खाजगी असतील किंवा स्वराज्य संस्थेतील जे काही शैक्षणिक संस्था असतील त्या व्यवस्थापकांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या जे शाळेमध्ये किती रिक्त पदे आहेत शिक्षकांची, ते पवित्र पोर्टलवरती तुम्ही जाहिरात द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो. आणि या संकेतस्थळाला भेट द्या असं सांगितले. त्या वेबसाईटला भेट द्या आणि सदर तुम्ही काय करू शकता? सदर जाहिरात पवित्र पोर्टलवर दिनांक 20/2/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यांना परत 31 तारीख होती मित्रांनो, तर त्यांनी अजून 20 तारखेपर्यंत म्हणजे 31 जानेवारीपर्यंत होती मुदत त्यांची तारीख, तर त्यांनी वाढून किती केलेली आहे? 20 फेब्रुवारीपर्यंत केलेली आहे मित्रांनो. कारण जाहिरात अल्प प्रमाणात आलेली आहे त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांनी त्यांचं जे मागच्या वेळेस भरती झाली त्या भरतीपेक्षा निदान तेवढी तरी भरती झाली पाहिजे या उद्देशाने त्यांनी परत डेट वाढवलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितले? शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास त्यांनी या ईमेल ID वरती संपर्क साधावा असं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि तुम्हाला माहिती आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अपडेट राहण्यासाठी मित्रांनो नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू मित्रांनो.